केविलवाण्या डोळ्यातून पाहत राहते. सासूर वाशीन लेकीसारखी केविलवाण्या डोळ्यातून पाहत राहते. वाट कधी मुक्त बोलता येईल याची, कधी कल्ला करता येईल. नाचता येईल अंगणभर, शिरता येईल माहीच्या कुशीत. लिहून झाल्यावरही शिल्लक राहते माझ्यात एक कविता. सारच कुठं सांगता येतं शब्दात, सारच कुठं सांगता येतं शब्दात. म्हणून कधी रुसून बसते कविता डोळ्यांच्या खोल खोल डोहात. म्हणून प्रत्येक डोळ्यात साचलेली कविता वाचता आली पाहिजे. म्हणून प्रत्येक डोळ्यात साचलेली कविता वाचता आली पाहिजे. थकलेली पावलं जशी शीन भाग उतरून ठेवून चालत राहतात, तशी माझ्यात एक कविता वाहत राहते सागराचा शोध घेत. मी कधी मला कवेत घेऊन तो विसावा देईल कायमचा, की कधी मला कवेत घेऊन मला विसावा देईल कायमचा. माझ्या कवितेला सागर होण्याची ओढ लागते. सारं काही लिहून झाल्यावरही माझ्यात एक कविता शिल्लक राहते, माझ्यात एक कविता शिल्लक राहते. तुम्ही किती सुंदर दाद देतात ना. आणि सर बरं झालं तुम्ही मागेपर्यंत लाईट्स नाही लावले, म्हणजे मला कळतच नाहीये ते मला ऐकताय की नाही. माझ्यावर फोकस केला हे बरं झालं. म्हणजे मला माहिती आज तुम्ही तुमच्या कविता सादर करायला आलात, कदाचित तुम्ही मला ऐकायला पण आले नसणार. पण खूप ठिकाणी असं होतं की अर्धीच लोक कविता ऐकायला येतात, अर्धी बघायला येतात. म्हणजे मी मागे सर एका कॉलेजला गेले होते, ज्युनियर कॉलेज, 11वी-12वीचं कॉलेज होतं. आणि एक 11वीचा मुलगा असा टक लावून बघत होता. आता मी अक्षरशः सर अनकम्फर्टेबल झाले, मला उभं राहून बोलता येईना. आता मला त्याला सांगायचं होतं की बाबा मी मोठी आहे, स्टेजवर कसं बोलणार आहे. मग मी थोडं संपल्यानंतर बाजूला गेले आणि त्याला सांगितलं की इकडे ये. अरे मी मोठी आहे तुझ्यापेक्षा. मॅडम तुम्हाला समजलं नाही म्हणे. म्हटलं काय. आमच्या सरांनी सांगितलं मोठी स्वप्न बघायची. स्वप्न बघा, इतकी मोठी बघू नका. म्हणजे एकतर असा टक लावून नजरा असतात. मग मी शेवटी एक शेर लिहिला सर, इतका रोखून पाहू नको रे, इतका रोखून पाहू नको रे, मी अशी वितळणार नाही. माझ्या डोळ्यात घनदाट जंगल आहे, तुला रस्ता कळणार नाही. कसं आहे सर, यांची मोठी बहीण म्हणा, मॅडम म्हणा, सल्ले द्यावे लागतात. म्हणजे मी नेहमी जाते तेव्हा सल्ले देऊनच येते. माझ्या जनरेशनला मी सल्ले नाही देणार तर आता यांचे अर्धे केस गेलेत, हे तुम्हाला काय सल्ले देते. म्हणजे ज्यांची लग्न झाली आहे त्यांनी प्रेमावर सल्लाच देऊ नये. म्हणजे माझे एक सर म्हणतात की लेकरू जन्माला येतं, लेकराच्या हातावरून या सरवर बसा. सर फार चुकीच्या वेळेवर आले. सर खरंच तुम्ही येण्याच्या आधीचा जोक होता, तुम्ही पर्सनली घेऊ नका. तर मी सांगत होते सर की लेकरू जन्माला येतं, लेकराच्या डोक्यावरून आई हात फिरवते, लेकराच्या डोक्यावर केस येतात. लेकरू मोठं होतं, लेकराला समजायला पण लागतं. मग लेकराला प्रेम पण होतं सर. मग जेव्हा बायको येऊन डोक्यावर हात फिरवते तेव्हा सगळे जातात. म्हणजे आम्ही पुणे मुंबईला कार्यक्रम करतो सर, तर दादच देत नाहीत तिथले रसिक. तुम्ही कसे गोड मोठ्याने हसतायत बरं, ते दादच देत नाहीत. प्रश्न पडला एक दिवस माझ्या मित्राला, आकाशलाच विचारलं की अरे हे पुण्या मुंबईचे लोक दात का देत नाहीत. बायको सोबत आलेले असतात, त्यातल्या त्यात स्वतःच्या बायको सोबत आलेले असतात. आणि मग कसं होतं ना, त्यांच्यासमोर प्रेम कविता घेतली सर की त्यांना चकचकती मर्सिडीज सारखी गर्लफ्रेंड आठवते.
बाजूला बसलेल्या नॅनोला काही ते सहन होत नाही. एवढा खुललेला चेहरा बघितला तर घरी जाऊन जेवण काय मिळणार नाही. पोटाचा प्रश्न येतो म्हणून ते त्यांची दाद तिथेच राहते. तर तुमचं कसं लग्न झालेलं नाही असं मला वाटतंय, आणि झालेलं असलं आणि तरी तुम्ही इतकी छान दाद देताय म्हणजे काय हिंमत आहे तुमची. पण काय घरी जाऊन सांगायचं. गुंजन पाटीलच्या कार्यक्रमाला गेलो होतो, गौतमी पाटीलच्या. खूप छान ऐकतात सर. हे कल्चर तुमच्या या 9 वर्षाचं आहे. म्हणजे खूप ठिकाणी हे इतकं छान ऐकलं जात नाही. मी तर सांगते तुम्हाला पेट्यांमध्ये घालून एक्सपोर्ट केलं पाहिजे, असे रसिक पाहिजे म्हणून. खरंच सर, त्या नाशिकमध्ये पण छान रसिक होते असं म्हणायला नाही पाहिजे, पण तुमच्या इतकी दर्दी नव्हते. आधी इकडे आले असते ना, 2-4 पेट्यात घालून एक्सपोर्ट केले असते. वेगवेगळ्या शहरांमध्ये सर, म्हणजे मी तुम्हाला सांगते, दिल्ली, आग्रा, नैनिताल वगैरे कुठेच तुमच्यासारखे रसिक नाहीये. म्हणजे मी गेली नाहीये तिकडे, पण मी सांगू शकते की तुमच्यासारखे रसिक नाहीये तिथे. तुम्हाला एक्सपोर्ट केलं पाहिजे, इतकी चांगली तुम्ही दाद देतायत आणि तुम्ही कवितेचे जाणकार लोक आहात. आपला मागच्याच महिन्यामध्ये आत्ताच सण होऊन गेला. किती छान. दादाचा सण जास्त चांगला गेलाय. व्हॅलेंटाईन्स डे गेला सर. म्हणजे मी तर म्हणत असते की जगातला सगळ्यात भ्रष्ट दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. एकतर भ्रष्टाचार केलाय किंवा यांच्यासोबत भ्रष्टाचार झाला. म्हणजे असतात तो. म्हणजे माझा एक मित्र आहे, नेहमी म्हणतो की स्त्रियांचं लग्न झालंय हे त्यांच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावरून कळतं, आणि पुरुषांचं लग्न झालंय हे त्यांच्या चेहऱ्यावरून कळतं. इथे सगळ्यांची झालेली आहेत. मला वाटलं जरा एक बायको कविता, तुम्हाला बायको कविता ऐकायची का? तुम्हाला ज्यांची लग्न झाली नाही त्यांच्यासाठी तुम्ही अरिजित सिंगचे गाणे ऐकतात का? ब्रेकअप झालेला नसला तरी पण ब्रेकअप झाल्यासारखं वाटतं का? हा, तसं बायको नसली तरी बायको असल्यासारखं वाटून घ्यायचं, आणि नाहीच झालं फील तर शिक्षकांकडे बघायचं. तर बायको कविता घेते की थोडी सादगी हवी, थोडी सादगी हवी, थोडी अदाही असायला पाहिजे. थोडी सादगी हवी, थोडी अदाही असायला पाहिजे. बायको हवी हक्काची, पण गर्लफ्रेंड सारखी दिसायला पाहिजे. नाजूक चेहरा, मिल्की स्किन, 0 फिगर असायला हवी. नाजूक चेहरा, मिल्की स्किन, 0 फिगर असायला हवी, आणि मित्रांच्या बायकांमध्ये आपलीच उठून दिसायला हवी. हे सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखे का हो वागतात? हे सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखे का हो वागतात, आणि नोकियाच्या फोन मध्ये तुम्ही आयफोनचे फीचर मागतात. ज्या करतात नजरेनं घायाळ त्या कधीच कोणाच्या नसतात. ज्या करतात नजरेनं घायाळ त्या कधीच कोणाच्या नसतात, आणि वरतून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात. इतकी छान वावा आली, मला कळतंय डसली. वरतून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात. लोकलचे धक्के खात रोज ऑफिसला जातात. लोकलचे धक्के खात रोज ऑफिसला जातात, आणि दुसऱ्याच्या मर्सिडीज पाहून आपल्यात खुश होतात. खरंच सांगा, त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का? खरंच सांगा, त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का? आणि घरची गाऊन घालून बसलेली नॅनो तुम्हाला सोडणार आहे का? म्हणून जरा कोणी पाहून हसली की लगेच पसरायचं नाही. म्हणून जरा कोणी पाहून हसली की लगेच पसरायचं नाही, आणि आपली नॅनो ही कोणाला तरी मर्सिडीज भासते हे विसरायचं नाही. मुद्दामच तुम्हाला थोडं हलकं वातावरण करण्यासाठी या सगळ्या कविता ऐकवते, आणि मला माहिती आहे तुम्हाला त्या आवडतात पण आहे. पण
मी ज्यांच्या सावलीत कविता लिहायला शिकली त्यांनी मला सांगितलं होतं की कवितेचा धर्म हा केवळ हसवण्याचा नसावा. कवितेबद्दल 4 ओळी लिहिल्या होत्या की इतकेच कवितेने या काळाला दान द्यावे, इतकेच कवितेने या काळाला दान द्यावे, भटकत्या पावलांसाठी भान व्हावे. माणसातला हा दुरावा सलतो मला, माणसातला हा दुरावा सलतो मला, माझ्या कवितेतून हे अंतर मिटावे, माझ्या कवितेतून हे अंतर मिटावे. एक स्त्री म्हणून माझी जी जबाबदारी आहे, जसं मी माझ्या बहिणींना सांगितलं की सोशल मीडिया जपून वापरा, माझ्या भावांना म्हटलं तर चालेल ना, माझ्या भावांना सांगितलं की सोशल मीडिया वापरताना तुम्ही तुमच्या बहिणींची वगैरे काळजी घ्या. तशी एक स्त्री म्हणून माझी जबाबदारी आहे, कवयित्री म्हणून माझी जबाबदारी आहे की मी एक स्त्री जाणीवेची कविता सुद्धा तुमच्या समोर मांडावी. मी जसं तुम्हाला सांगितलं की सोशल मीडिया की मी लक्ष्मण रेष ओलांडून आले, मी लक्ष्मण रेष ओलांडून आले, मी अजिबात रावणाला घाबरत नाही. मी लक्ष्मण रेष ओलांडून आले, मी अजिबात रावणाला घाबरत नाही. तुम्ही 10 तोंड घेऊन दात विचकावून भीती घाला मला, तुम्ही 10 तोंड घेऊन दात विचकावून भीती घाला मला, मी तुमच्याकडे दया याचना मागत नाही. शीळ बनून पडून राहील आयुष्यभर, मी शीळ बनून पडून राहील आयुष्यभर, पण कुणाच्या पायाच्या स्पर्शाने उद्धार नको. कायम राहील चारित्र्यहीन म्हणून, पण जो मागतो अग्निपरीक्षा तो रामही नको. राम काय अन रावण काय, शेवटी दोघेही पुरुष. राम काय अन रावण काय, शेवटी दोघेही पुरुष. एक बाईला एकटी पाहून उचलून नेतो आणि दुसरा त्याला हरवून बाईला जिंकून घेतो. बाईच्या आडून तुम्ही सिद्ध करतात तुमचे कर्तृत्व, बाईचा मात्र खेळ होतो, बाईचा मात्र खेळ होतो. एक रावण मारला म्हणून काय जल्लोष करता, एक रावण मारला म्हणून काय जल्लोष करता. इथे गल्लो गल्ली रोज किती तोंडाचे रावण भरतात. म्हणे सीता हरणाच्या मोहात पडली म्हणून तिला उचलून नेली, म्हणे सीता हरणाच्या मोहात पडली म्हणून तिला उचलून नेली. मुळात तुम्हाला बाईला तिची सीमा आखून द्यायची असते. जंगल काय आणि घर काय, बाई कुठं सुरक्षित असते. अहिल्याने म्हणे व्यभिचार केला म्हणून तिला शील बनवले, शाप दिला. अहिल्याने म्हणे व्यभिचार केला म्हणून तिला शील बनवले, शाप दिला. अरे ज्याने रूप बदलून धोका दिला त्या इंद्रावर का नाही खटला दाखल केला. आपल्या प्रेमाची कबुली देणाऱ्या शूर्पणखाचे तुम्ही नाक कापले, आपल्या प्रेमाची कबुली देणाऱ्या शूर्पणखाचे तुम्ही नाक कापले आणि आशीर्वाद म्हणून कित्येक कुमारिकांचे सीलहरण करणाऱ्या तपस्वींचे का नाही तुम्ही हात छाटले. बाईच्या देहाभोवती घुटमळत राहतात सारे पोथीपुराण, साऱ्या नैतिकता. बाईच्या देहाभोवती घुटमळत राहतात सारे पोथीपुराण, साऱ्या नैतिकता. ज्या बायकांनी सोसले तुमचे किळसवाने अत्याचार, तुम्ही त्यांच्याच गाथा गातात, तुम्ही त्यांच्याच गाथा गातात. तुम्ही रचलेले हे कुभांड जाळून मला एक नवीन गाथा लिहायची आहे. तुम्ही रचलेले हे कुभांड जाळून मला एक नवीन गाथा लिहायची आहे. मला ही आता तुम्हाला एक लक्ष्मण रेखा आखून द्यायची आहे. मलाही आता तुम्हाला एक लक्ष्मण रेखा आखून द्यायची आहे. जे नवोदित कवी आहे, जे इथे लिहित आहेत, त्यांच्याकडून पण मी अपेक्षा करेल की तुम्ही समाजाप्रती संवेदनशील राहून कविता लिहाव्यात. कवी म्हणून, एक नवीन पिढी म्हणून आपल्यावर काही जबाबदाऱ्या असतात, त्या पूर्ण कराव्यात. हे महाविद्यालय, हे वातावरण, या स्पर्धा आहेत तोपर्यंत आयुष्य खूप छान आहे. इथून या कंपाऊंडच्या बाहेर गेल्यानंतर आयुष्याची खरी चव यायला लागते. इथून जितके शक्य होईल अनुभव घेऊन निघा, मित्रमैत्रिणी घेऊन निघा, प्रेम घेऊन निघा. एकच, जास्त नको.
पण जा आणि तुमच्या या मास्तरांनी दिलेले अनुभव सोबत घेऊन जा. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच. जे जिंकले त्यांच्यासोबतही, जे जिंकू शकले नाही त्यांच्यासोबतही. पुढच्या वर्षी पुन्हा येईल, परीक्षक म्हणून येईल, पण येईल. पण तुम्हाला एक सांगते, कितीही हरले, कितीही स्पर्धा झाल्या तर कविता लिहायचं थांबवू नका. तुमच्यातला माणूसपणा ती जिवंत ठेवते. कविता घ्या. सर, तुमच्या लग्नाला कोणी आलं असेल नसेल माहित नाही, पण मला चांगलं माहिती आहे प्रत्येक पुरुषाला अनुभव असतो तिच्या लग्नाला जाण्याचा. म्हणजे हे किती लग्न जात आहे याचा मी तुम्हाला हिशोब सांगू शकत नाही. म्हणजे माझा मित्र इंद्रजित घुले तर म्हणतो बारशाला पण गेलो आणि आता तिचा पोरगा मामा पण म्हणतो मला. कसं आहे ना, सगळ्यात वाईट गोष्ट असते हो सर, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला दुसरं कोणाचं तरी होताना पाहणं. आणि मग तो अनुभव आल्यावर कविता पण लिहाव्या लागतात. पण मी पण कविता लिहिली. ती त्याच्या लग्नाला जाते तेव्हा की काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. या बानूचा लाडू तिनं त्या माणसाच्या ताटात वाढला. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला, आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला, आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. आपण चापून चोपून नीट केलेलं बाळ दुसऱ्याच्या खोंडीला पाहायचं होतं. मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं. आणि आपण नाही, जो सोडून गेला त्यांना आपल्यासाठी रडायचं. तो एक शेर आहे सर हिंदीमध्ये की गम हम क्या करे गर वो हमें ना मिले. गम हम क्या करे. तुम्हाला सांगते, कुठलं पण कविता ऐकताना इतके मोठ्याने वा वा म्हणायचं की बाजूच्याला प्रश्न पडला पाहिजे, यालाच कळालं, मला कळालंच नाही. मोठ्याने वा वा म्हणायचं की गम हम क्या करे गर वो हमें ना मिले. गम तो वो करे जिन्हें हम ना मिले. ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं. आपण नाही, जो सोडून गेला त्यानं आपल्यासाठी रडायचं. पोटातली कळ जरा दाबून धरली आणि एक साडी ठासून नेसली. पोटातली कळ जरा दाबून धरली आणि एक साडी ठासून नेसले. आणि जितके शक्य होईल तितके मेकअप चेहऱ्यावर फासले. म्हटलं दाखवून देऊ, बघ तू काय गमावलं. म्हटलं दाखवून देऊ, बघ तू काय गमावलं. हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं. हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं. पण त्याला तिच्या सोबत पाहून मी कावरी बावरी झाले. त्याला तिच्या सोबत पाहून मी कावरी बावरी झाले. स्वप्न रंगवली होती, हळदीच्या अंगाची नवरी झाले. भानावर आले, डोळे पुसले, मेकअप सारा पसरून गेला. भानावर आले, डोळे पुसले, मेकअप सारा पसरून गेला. फाजील सारा आत्मविश्वास दोन डोळ्यातून घसरून गेला. रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही. रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही. आणि प्रेम कुणाचंही असो ते शब्दाला जागत नाही. मग आता जाऊन भेटले त्याला स्टेजवर की नजरेस नजर झाली, डोळे अजिबात हटत नव्हते. नजरेस नजर झाली, डोळे अजिबात हटत नव्हते. आणि माझी ओळख करून देताना त्याला शब्दही फुटत नव्हते. मग मीच म्हटलं मी वर्गमैत्रीण, माझं नाव बानू आहे. मीच म्हटलं मी वर्गमैत्रीण, माझं नाव बानू आहे. मी मानलेली बहीण आणि तूच याची जानू आहे. तो जरा हसला आणि तिचा हात हातात घेतला. तो जरा हसला आणि तिचा हात हातात घेतला. काटाच रे माझ्या काळाचा तुटला. वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे. वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे. म्हटलं तुझ्यासारख्या गोल कपासाठी हीच योग्य बशी आहे.
काय करणार, काय करणार? आजही तुझा पडलेला चेहरा पाहवत नाही. ज्याला आपलं म्हटलं त्याला धीर दिल्याशिवाय राहवत नाही. जाताना जेवून जा, जाताना जेवून जा असं तो सांगून गेला. आणि मग मीही दाबून गुलाबजामुन खाण्याचा निर्धार केला. मी खरंच सांगू, एक घासही घशाखाली उतरला नाही, एक घासही घशाखाली उतरला नाही. आणि तिच्या सोबतचा त्याचा फोटो अजूनही डोळ्यातून उसरला नाही. एकांतात बसून मी त्या सटवाईला विचारत राहते, एकांतात बसून मी त्या सटवाईला विचारत राहते. शीळ हरवलेली नाव समुद्रात कुठं ग वाहते, शीळ हरवलेली नाव समुद्रात कुठं ग वाहते. खूप खूप धन्यवाद. स्पर्धकांच्या प्रेरणा मिळते.